रामकृष्ण हरी. मी अशोक महाराज देशपांडे. 84 घाटाचं दर्शन आम्ही सर्वजण एकत्रित करत आहोत आणि ब्रिजमोहन टूर्सच्या माध्यमातून सुरुवात झालेला हा अतिशय पवित्र प्रवास सर्व धर्मस्थळांना भेटी देत आम्ही सर्वजण प्रत्येक घाटाला नमन करत पुढच्या घाटाकडे निघत आहोत. काशी नरेश यांचा हा राजवाडा आजही दिवाळीमध्ये इथं प्रचंड रोषणाई आणि मोठ्या प्रमाणावर केलं जातं. चेतसिंह घाट असं त्याचं नाव आहे. खूप सुंदर राजवाडा आजच्या दिवशीही आपल्याला दिसतो. त्या कालखंडात त्याचं वैभव काय असेल हे केवळ आणि केवळ विचार करण्याची गोष्ट आहे. हा संपूर्ण परिसर राजवाड्याचाच भाग आहे. निषाधराज मंदिर आहे. निषाधराज घाट असं या घाटाचं नाव आहे. हे प्रभुदास जैन घाट पण आहे उपलब्ध. तुलसी घाट आहे. गोस्वामी तुलसीदास यांचा देह त्यांनी याच घाटावर ठेवला आणि त्यामुळं हा घाट तुलसी घाट म्हणून ओळखला जातो. आम्ही 27 तारखेपासून ब्रिजमोहन टूर्स कडनं काशी, प्रयागराज आणि अयोध्यासाठी आलेलो आहोत. यातलं आमचं प्रयागराज आणि अयोध्या झालं. अयोध्येला खूप गर्दी होती. काशीला माणसाच्या आयुष्यामध्ये एक इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी माझी काशी व्हावी. तो योग आमचा लवकर आला आणि अजून एक छान म्हणजे की देशपांडे सरांचं आम्हाला त्यामध्ये व्याख्यान मिळालं रामकथाचं. ब्रिजमोहन टूर्सचे मी धन्यवाद देते. ब्रिजमोहन ट्रॅव्हल्स वाल्यांनी जे टूर आयोजित केली त्यांनी सर्व आम्हाला व्यवस्थित सोय केली बुवा. राहण्याची, खाण्याची, परत जे पर्यटन स्थळ आहेत जे त्यांनी सांगितले तेच दाखवले आम्हाला.